ठाम होतात. अत्यंत प्रचारही केला. खेळमेळीचं वातावरण होतं. मात्र राष्ट्रवादीनं तिकीट नाकारल्यानंतर आज तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करत तुम्हाला संधी दिली भाजप. काय सांगा? ही संधी मला नाही, या प्रभागातील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला दिली. भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाचं मी जेवढं मानल तेवढं, महेशदादा लांडगे मित्रपरिवार जेवढं मानल तेवढं म्हणजे आभार कमी आहे. कारण की ही माझी संधी नाही, हा न्याय सामान्य कार्यकर्त्याला मिळाला आहे. मी या प्रभागामध्ये कित्येक वर्ष झालं काम करतो आहे आणि कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही. कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणून हा घेतलेला निर्णय. आणि कार्यकर्ते कधी मोठे होणार? या प्रभागात काम करणार 10-10 वर्ष, 12-12 वर्ष आपण पक्षाचे झेंडे उचलणार, सगळ्या पद्धतीने काम करणार. कोरोना असेल, सगळ्या गोष्टी असेल, आपण त्या पद्धतीने लोकांमध्ये जाणार. आणि आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर त्यामुळे महेशदादा लांडगे, RPI युतीच्या ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला जो पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीचे जे सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी जो पाठिंबा दिला आहे, त्यांचा विश्वास मी नक्कीच या प्रभागातनं सार्थ ठरवेल. काय विजन समोर घेऊन तुम्ही आता लोक? या प्रभागात खूप समस्या आहेत. मूलभूत सुविधांचा देखील अभाव आहे आणि त्या मूलभूत सुविधा प्रथमतः मी करण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच मी चांगलं काम करून दाखवेल. आणि जो तरुण युवा वर्ग आहे, त्या तरुण युवा वर्गाने जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे, तो विश्वास मी सार्थ करेल. तुम्हाला संधी मिळाली, प्रभाग क्रमांक 9चे जे काही मतदार असतील, नागरिक असतील, यांना काय आवाहन करणार आता? नक्कीच ही लढाई माझी नाही आहे. ही लढाई माझी वैयक्तिक कधीच नव्हती. ही लढाई सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य नागरिकांची, एक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही लढाई आहे. म्हणजे योग्य कार्यकर्त्याला जो न्याय दिला आहे भारतीय जनता पार्टीने, त्याबरोबर सर्वांनी त्या मागं उभं राहून ठामपणे विश्वास देऊन मतांच्या रूपात मला अधिकाधिक मतदान करून, जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्यावं, हीच विनंती करतो. नाही, नक्कीच कुठलंही आव्हान नाही आहे. मी एक सामान्य कुटुंबातला सामान्य नागरिक आहे. त्यामुळे जनताही माझ्याबरोबर आहे. मी आजही देखील सामान्य पद्धतीने लोकांमध्ये जातो, फिरतो. चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मला नागरिक देत आहेत. पुढील रणनीती कशी असणार? मी घर टू घर, प्रत्येक मेन टू मेन प्रत्येक माणसापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येक प्रभागातील जेवढं काही काम शिल्लक राहिलेलं आहे, बाकीचं जे काम आहे, प्रभागात खूप साऱ्या अडचणी आहेत, त्या प्रभागातल्या अडचणी पूर्ण करण्याचा कामाद्वारे प्रयत्न करेल. या अगोदर देखील मी अशाच पद्धतीचं काम प्रभागात करत आहे. धन्यवाद.